नाही पूजेला पूजेला आहे तुझे कोणाच्या पत्रिका दाखवत आहे गणपती कुठून कुठून सगळं भरती नाही राहिली एक टाक द्या ना माझी हालत बेकार झाली मोठं नाही असं साधं टाकलं गर्दी हो हो बोलतात तू खाली करून दे ना तो कॉल करून दे ह्याच्यात काढ
करायचा श्वास रोखून ठेवा, अंगठ्या करून सोडून द्या. आप ज्योतिरसमृतम ब्रह्म भूर्भुवः स्वरम, दोन्ही कानांना हात लावा, एक वेळा पाणी सोडून द्या. विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमो नमः. हात पुसा, हातात अक्षता घ्या, गणेशाचं स्मरण करा. आरंभित काले निर्विघ्नमस्तु, सुमुहूर्तमस्तु, सुमुखश्च एकदन्तश्च कपिलोकचकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि व्यापडे शून्यादपि विद्यारम्भे विवाहे च रक्तवासं रक्तगन्धालिप्तां रक्तपुष्पैर्सुपूजितं भक्तिवत् जगत् कारणमच्युतमार्गोच्चैर्टादौ प्रतिपुरुषात्मना एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां नमो नारदे नमो गणपते नमः प्रभुते नमस्ते स्तुलम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. अभिषेकोस्तु बस पुरे. देवाला दुःख वहिनी उचल, तू देवाला उचल. मने चैव गोदावरी सरस्वती सिंधु कावेरी जलेस्मितं सन्निधिं कुरु. ईश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नमो विघ्नेश्वराय नमो नमः. ओम गजाननाय नमो नमः. श्री गजानना जय गजानना, शिव पार्वतीचा सुकुमार रे, तुला मोदक आवडे फार रे, तुला मोदक आवडे फार रे. सुंदर दिसतो सिंहासनी बसतो, सुंदर दिसतो सिंहासनी बसतो, मोदक भक्षितो फार रे, तुला मोदक आवडे फार रे, तुला मोदक आवडे फार रे. श्री गजानना जय गजानना, शिव पार्वतीचा सुकुमार रे, तुला मोदक आवडे फार रे, तुला मोदक आवडे फार रे. दुर्वा हरळी बहुप्रेमाची, दुर्वा हरळी बहुप्रेमाची, शेंदूर चर्चितो लाल रे, तुला मोदक आवडे फार रे, तुला मोदक आवडे फार रे. मी बालक रे तू पालक रे, मी बालक पूजेचा तू अधिकारी, भक्तांना सांभाळ रे, तुला मोदक आवडे फार रे, तुला मोदक आवडे फार रे. श्री गजानना जय गजानना, शिव पार्वतीचा सुकुमार रे, तुला मोदक आवडे फार रे, तुला मोदक. भरायची नारळावर हळद कुंकू हा आपल्या देवीचं कुलस्वामिनीचं सर्वांनी स्मरण करा. ओम अक्षतावहा या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै. नमो नमः. कपाळी लावा, वहिनींकडे द्या हळद कुंकू, तुम्ही पण राहावी. ओम ठेवा मांडी. ओम भैरव स्वाहा देव्ये नमो नमः. ओम यथाशक्ती कुलस्वामिन्ये नमो नमः. वायन प्रदानम समर्पयामि. पदर घ्या पाठीमागून, लावा तिथे. तुम्ही असं पदर बसरा वहिनी देवी समोर, उचला असं. बोलायचंय दोघींनी. देही सौभाग्य आरोग्यम, देही देवी परमं सुखम, रूपं देही जयं देही यशो देही द्विषो जही, पुत्रान् देही पौत्रान् देही
सर्व कामांश्च देही मे कुलस्वामिनी श्री. डोळे बंद करून मनातल्या मनात देवीचं नाव घ्या. पुढे बोला देवी नाम. देवी नाम यथाशक्ती वायन प्रदान प्रियंतान न मम. चौरंगाला लावा 3 वेळा आणि ठेवून घ्या खाली. यथाशक्ती वायन प्रदान कुलस्वामिनी कुलदेवता प्रियंतान न मम. व्यवस्थित नंतर करतो. नमस्कार करा. कुलस्वामिनी म्हटलं म्हणजे एक प्रकारे आपली आई असते. आपल्या आईला कुलस्वामिनीला प्रार्थना करा. देवीला सांगा हे देवी कुलस्वामिनी आमच्या ह्या वास्तूमधले सर्व वास्तुदोष निवारण होऊन उत्तम प्रकारे वास्तू सौख्य प्राप्त होण्यासाठी मुलाबाळांना सुख शांती प्रगती प्राप्त होण्यासाठी आजच्या शुभ मुहूर्तावर आम्ही वास्तुशांतीची पूजा करतोय. त्या निमित्ताने देवी तुझी पूजा करून तुझी ओटी भरलेली आहे. तुझा मानपान दिलेला आहे तो तुझ्या चरणी स्वीकार कर. आईप्रमाणे सदैव तुझी कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर परिवारावर असू दे. आणि जी काही सेवा जी काही पूजा केलेली आहे या चरणी पावन कर. आणि या पूजेचं फळ देवी तुझ्या आशीर्वादाने आम्हाला प्राप्त करून दे अशी कुलस्वामिनीला प्रार्थना करायची आहे. ओम अंबे एक करी उदासन करी भक्तासी हाती धरी विघ्ने दूर करी स्वधर्म उदरी दारिद्र्य माझे हरी चित्ती मूर्ती करी वराभय करी द्या तो तुला अंतरी वाचा शुद्ध करी विलंबन करी पावे त्वरे सुंदरी अनाथासी अंबे नको विसरू भवसागरी सांग कैसा करू अन्यायी जरी मी तुझे लेकरू नको कुलस्वामिनी दैन्य माझे करू अचल स्वरूप तुझे सर्व ही तूच होशी सकळ कळंबे बोधके ज्ञान देशी अघटित तवलीला सच्चिदानंद होशी मूळपीठ शिखरे कुलस्वामिनी मज भेट देशी ऐ गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवते शितिकंठ कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकमर्दिनी शैलसुते ऐ सुमन 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 सुमनोहर कान्तियुते शीत रजनी 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 कर वक्रयुते सुनयन विभ्रमर भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकमर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकमर्दिनी शैलसुते माते तुझे ध्यान आम्हासी राहो माते तुझे नाम मुखासी येवो माते तुझे आम्ही उच्चाराधि गंधोक्षर पुष्पं समर्पयामि शंकरदेवताभ्यो नमो नमः लाभोच्चाराधि गंधोक्षर पुष्पाणिं समर्पयामि लाभोच्चाराधि गंधोक्षर पुष्पाणिं समर्पयामि शंकरदेवताभ्यो नमो नमः नानाविधचूर्णानि समर्पयामि जलं समर्पयामि पाद्यं समर्पयामि लाभोच्चाराधि गंध अक्षतपुष्पं समर्पयामि नमस्कारान् नमस्कृत्य हळदी शंकरदेवताभ्यो नमो नमः लाभोच्चाराधि गंध अक्षत पुष्पाणिं समर्पयामि. इथेच बस. इथून हल्ला तू तुला गोमूत्रच प्यायला. इथे बस इथे बस इथे बस. रंगबिरंगी मस्त वा किती मस्त मांडलंय ना गुरुजींनी. असं म्हणायला मांडलेलं नाहीये. त्याला वास्तुमंडल म्हणतात. आपलं जे घर आहे घर लहान असो नाही तर किती मोठं असो या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी देवता असतात. आपण बसलोय तिथे सुद्धा देवता आहे. अशा एकूण 81 देवता असतात आपल्या या घरात. 81 देवता असतात आणि त्या 81 देवता 12ही महिने आणि 24ही तास तथास्तु 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 अशा म्हणत असतात. तथास्तु म्हणजे काय? हा तू जे बोलतोय ते होऊ दे. मग तू चांगलं बोल नाही तर वाईट बोल. त्यांचं काय काम आहे? तथास्तु तथास्तु. माझी तब्येत बिघडली मला बरं नाही वाटत आहे. देव काय म्हणतील? तथास्तु. मग तुझी खरंच तब्येत बिघडेल.
मला मस्त वाटतं, मी एकदम हुशार आहे असं म्हणायचं. देव म्हणतील तर असतो म्हणजे तू खरंच हुशार होशील. असंच साखर संपली आहे, साखर संपली आहे असं नाही म्हणत. साखर संपली मग देव काय म्हणतील तथा असतो, संपू दे, मग सगळंच संपू दे. साखर आणावी लागणार आहे मग देव काय म्हणतील तथा असतो, येऊ दे सगळं घरात. एवढी छोटीशी गोष्ट आहे पण खूप मोठा प्रभाव आहे. म्हणून घरात नेहमी आपण म्हणतो चांगलं झालं. निगेटिव्ह बोलून 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 आपण जी पूजा करतो दरवर्षी म्हणा, तर जसं आपण सारी गोष्ट मोबाईल जेवढा वापरला तेवढी बॅटरी लो, तसंच आपण निगेटिव्ह बोलून 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 घरातली सगळी पॉझिटिव्हिटी संपवतो आणि मग नंतर घरांमध्ये वेगवेगळे त्रास सुरू होतात. कोणी आजारी पडतो, नेहमी घरात बरं वाटत नाही, बाहेर बरं वाटतं, असं वेगवेगळ्या गोष्टी निर्माण होतात. म्हणून नेहमी घरात यासाठी तर ते 81 देवता आहेत आपल्या घरात, त्याची प्रत्येकाची पूजा आपण करू शकत नाही. म्हणून त्यांचं प्रतिरूप म्हणून या ठिकाणी मंडल मांडलेलं आहे, त्याला वास्तुमंडल असं म्हणतात. आता मी एक एक देवतेचं नाव घेईल, तुम्ही आवाहयामी स्थापयामी असं म्हणायचं आणि 2-2 दाणी इथूनच त्या चौरंगावर व्हायचे. घ्या दोघांनी घ्या. त्याला अढळपद मिळालेलं आहे भगवान विष्णूंकडून. अढळपद म्हणजे अशी जागा की त्याला कोणी हलवू शकणार नाही, कोणी उठवू शकणार नाही, कोणी हाकलू शकणार नाही, अशी जागा मिळालेली आहे. कोणाच्या आशीर्वादाने? विष्णूच्या आशीर्वादाने. म्हणून सगळे बघा ग्रह, नक्षत्र, चांदणे, सूर्य, चंद्र सगळे हलतात, जागा बदलतात, पण ध्रुव तारा जो असतो तो स्थिर असतो, त्याची जागा कधीही बदलत नाही. जशी स्थिरता त्याला मिळालेली आहे तशी आपल्याला सुद्धा आपल्या या वास्तूमध्ये मिळावी. म्हणून या ठिकाणी ध्रुवाचं सुद्धा पूजन केलं जातं. म्हणून या पूजेला वास्तु ध्रुव पूजन असं म्हणतात. हे आहे वास्तुदेवता, हे आहे ध्रुव देवता. यांची अगोदर आपल्याला प्राण प्रतिष्ठा करायची आणि मग त्यांची पूजा करायची आहे. हातात पाणी घ्या. एवं ग्रह गणगण विशेषण विशिष्टायाम शुभ अग्नि तपन ताडन टंगन अवघातादि गणादि दोष परिहारार्थम अग्नि उत्तारण पूर्वक आणि श्री वास्तु ध्रुव देवताना मूर्तीना प्राण प्रतिष्ठापने विनियोगाः. थेंब थेंब पंचामृत असं फक्त गुरुजी मंत्र म्हणतात तोपर्यंत असं देवांवर वाहत राहा. ओम समुद्र सद्भावकयाग्ने परिवेयामसि पावको अस्मभिर्गुंशिवो भव हिम सद्वाजरायुनाग्ने पसि पावको अस्मभिर्गो शिवो भव उपजमन्नुपवेतसे वतरणधिग्वाग्ने पितम भामसि मण्डूकिताभिरागहि से मन्नो जद्नं भावकवर्णं गोशिवं गृधि. ओम प्राणदा अपानदा व्यानदा वचोदा वरिगोदाः अन्यस्ते अस्मद्बन्धु हेतयः पावको अस्मभिर्गो शिवो भव. पुरे छायां कृत्वा दोन्ही हातांची छाया करून ठेवा देवांवर. ओम आम ह्रीं ग्रोम यम रम लम वम शम सम हम सारी. ओम आम ह्रीं ग्रोम आसाम पात्र स्थित श्री वास्तु ध्रुव देवतानां मूर्तीनां प्राणाय प्राणाः जीवाय स्थिताः सर्व इंद्रियाणि वाङ्मनत्वचक्षुः श्रोत्र जिह्वा घ्राण पाणी पाद पायुपस्थानी हे वागत्य सुखम चिरं तिष्ठन्तु स्वाहा. हात काढून घ्या. परत एक वेळा पंचामृत सोडा. नेत्रोन्मीलनम वृत्रस्यासिकनीनक चक्षुर्दाश्री चक्षुर्मे देहि. हातात पाणी घ्या. बालभोगार्थे मधून नैवेद्यम निवेदयामि मूर्तीनां षोडश संस्कार संभारार्थं पंचदश प्रणवाहुतीं बाजूला सोडा. करिष्ये. हा तांबणातच म्हणजे देवांवर नका सोडू. उजवा हात असा देवांना स्पर्श करा. डावा हात स्वतःच्या हृदयावर ठेवा. डोळे बंद करून चौघांनी मनातल्या मनात बरोबर 15 वेळा ओम ओम असा जप करा. ओंकार बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. अस्यै जीवा प्रतिष्ठन्तु अस्यै जीवाक्षरन्ति च अस्यै जीवाति कश्चति मामहेति च कश्चन. 15 वेळा झालं. हात काढून घ्यावे. ओम भूर्भुवस्वाहानेन एक वेळा पाणी सोडा बाजूला. ओम षोडश संस्कार संपादनार्थम वास्तु ध्रुव देवताः प्रियन्तान् मम. ओम मनो ज्योतिर्जुखदामाजत बृहस्पतिर्यज्ञमि मन्दनो वरिष्ठं यज्ञगो समिमं दधातु विश्वे देवास इहमादयन्ताम्. ओम प्रतिष्ठ श्री वास्तु ध्रुवाय नमो नमः. ध्यायेत् ध्यानमावाहनार्थक्षदान् समर्पयामि. ओम वास्तु पुरुषाय नमः म्हणा. ओम वास्तु पुरुषाय नमः. नमस्ते वास्तु पुरुषा भोजयावृत प्रभो मद्गृहे धन धान्यादि समृद्धेम
कुरु सर्वदा। ओम ध्रुवराजाय नमः म्हणा। ओम यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयभद्र ध्रुवा निद्र मम। ओम वास्तु ध्रुवाय नमो नमः। ध्याये ध्यानमावाहनार्थे अक्षदान समर्पयामि नमस्कारान् नमस्करोमि। गोपाळ कृष्णाला त्या तावणात घ्या। तुम्ही हातात अक्षदा घ्या। ओम हातात तुम्ही घ्या। ओम भूर्भुवः नारायणाचं ध्यान करा। ओम नारायणाय नमो नमः। शांताकारं भुजगशयनं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिजानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। अक्षदा वाहून घ्या गोपाळ कृष्णावरती। ओम भूर्भुवः स्वाहा। ध्याये ध्यानमावाहनार्थे अक्षदान समर्पयामि। देवताभ्यो नमो नमः। नमस्कार करा। नमस्कारान् नमस्करोमि। ओम भूर्भुवः स्वाहा। आसनार्थे अक्षदा वाहून घ्या। या तामणात आसनार्थे अक्षदा समर्पयामि। भवतु सर्वारिष्ट शांतिर्भवतु। वहिनी पाणी ओतायचंय। जरा तुम्ही देवांना धुवायचंय। एकेकाला घेऊन तुम्ही गोपाळ कृष्णाला धुवा। स्वच्छ पुसा आणि इथे तुळशीच्या आसनावर बसवा। तुम्ही एक एक फुलावर बसवा। आधी वास्तू होता बस पुसा चांगल्या वस्त्राला। ते लाल घ्या। ओम गंगे चैमुनी चैव गोदावरी सरस्वती नर्मदे। नाही रे घरी आहे अक्षदा महादेवावर थोड्या थोड्या। ओम प्रतिष्ठापनार्थे सर्वाभरणार्थे अक्षदान समर्पयामि। देवांसाठी वस्त्र आणले। प्रधान न मम कपाळी नवग्रहांची या ठिकाणी पूर्वी नाव नुसते फुगले मांडायचे रंगीत तांदूळ। आता थोडं पुढे गेलो आपण। आता मूर्त्या आणायला अजून ती मोठी नवचंडी वगैरे मोठी पूजा असते तर मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात। यांची आता आपल्याला पूजा करायची। याला नवग्रह मंडल पूजन म्हणतात। आणि शेवटी या कळसाची पूजा करायची। याला रुद्र कलश पूजन असं म्हणतात। नवग्रहांची सदैव आपल्याला अनुकूलता प्राप्त व्हावी म्हणून नवग्रहांचं पूजन करायचंय आपल्याला। आणि ज्या ज्या ठिकाणी होम हवन होत असतो तिथे महादेवाचं पूजन हे करावंच लागतं। जर त्या ठिकाणी आपण महादेवाचं पूजन न करता सगळं कर्म केलं तर केलेल्या कर्माचं केलेल्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही। गोष्ट माहिती वाटतं तुम्हाला? दक्ष प्रजापती राजाची ना, यांच्याकडून मंत्र ऐकून घ्या। तर त्यावेळेस पासून तर आतापर्यंत अशी प्रथा आहे की जिथे होम हवन होत असेल तिथे महादेवाचं कळसाचं पूजन करायचं आणि मगच होम हवनाला सुरुवात होते। म्हणून याला रुद्र कलश पूजन असं म्हणतात। अगोदर काय करायचंय? नवग्रहांचं पूजन करून मग रुद्र कलशाचं पूजन करायचं आहे। मी जिथे फूल ठेवणार आहे ना, नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभूषणं। ओम सोमाय नमः म्हणा। ओम अधिप्रत्यादि देवता। ओम सोमाय नमः। सोमां आवाहयामि। ओम धरणी गर्भसंभूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहम्। ओम भौमाय ओम कैलास राणा शिवचंद्रमौळी फणेंद्र माता भृगुटी जाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मद कोण तारी तुझवीन
शंभो मज कोण तारी बोलायचंय काल हर कष्ट दुःख हर दारिद्र्य हर चिंतित इच्छित मनोकाम पूर्ण कर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः पार्वती पते हर 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 महादेव शंभो हर अनेन पूजनेन पाणी सोडून द्या ओम नवग्रह मंडल देवता समन्वित ईशान रुद्र कलश देवता प्रियंका नमस्कार अशा प्रकारे पूजनाचा भाग आपला पूर्ण झालेला पुढचा विधी आहे होम हवनाचा कार्यक्रम होम हवन झाला की सत्यनारायणाची आणि आरती असा आपला पुढचा कार्यक्रम आहे देवाला नमस्कार करून उठा 5 मिनिटं ब्रेक तुम्हाला ब्रेक पाणी सोडायचं हा बोला अजून वेळ आता होम चालू करतो अजून कथा आहे का बरं काय स्पेशल मेथीची पोळ्या की दर्शन करीशे पाणी सोडून द्या अग्नि प्रज्वालनम अग्नि प्रज्वालनमनी जात वेद होताजन हिरण्यवर्णम समृद्धी विश्वतो मुखम हातात पाणी घ्या अग्निभोवती गोल पाणी फिरवा 3 वेळा थोडं थोडं घ्या ओम अग्निंबरी समूहनम अग्निंबरी समूहनम अग्निंबरी समूहनम ते वहिनी 5 मिनिटं थांबूयात एवढं पिठाचा गोळा म्हणा आणि 1 वाटी भात शिजायला घाल ते राहून केलं ना पिठाचं म्हणजे मैद्याचं दिवा पाहिजे परत मैद्याचं पीठ मंगलम प्रणमाम्यहम् ओम धरणी गर्भसंभूतं विद्युत्कान्तमरुहं वारणिक्तसंच मंगलम प्रणमाम्यहम् ओम धरणी गर्भसंभूतं विद्युत्कान्तमरुहं वारणिक्तसंच मंगलम प्रणमाम्यहम् या लाईनच्या पुढे नको यायला तेवढं बघा ओम प्रियं गोकलिकाय धामम् रूपेणां प्रतिमं सौम्यं सौम्यगुणवेदं तं बुधं प्रणमाम्यहम् ओम प्रियं गोकलिकाय धामम् रूपेणां प्रतिमं सौम्यं सौम्यगुणवेदं तं बुधं प्रणमाम्यहम् ओम प्रियं गोकलिकाय धामम् रूपेणां प्रतिमं सौम्यं सौम्यगुणवेदं तं बुधं प्रणमाम्यहम् देवानां च ऋषीणां च गुरुकाञ्चन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतये नमः ओम देवानां च ऋषीणां च गुरुकाञ्चन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतये नमः ओम देवानां च ऋषीणां च गुरुकाञ्चन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतये नमः ओम देवानां च ऋषीणां च गुरुकाञ्चन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतये नमः ओम हे मुकुन्दं मृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रोक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ओम हे मुकुन्दं मृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रोक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ओम हे मुकुन्दं मृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रोक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ओम हे मुकुन्दं मृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रोक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ओम नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रम्याग्रहं श्यामाकण्ठसम्भूतं तन्नमामि शनैश्वराय नमः ओम नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रम्याग्रहं श्यामाकण्ठसम्भूतं तन्नमामि शनैश्वराय नमः नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रम्याग्रहं श्यामाकण्ठसम्भूतं तन्नमामि शनैश्वराय नमः ओम नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रम्याग्रहं श्यामाकण्ठसम्भूतं तन्नमामि शनैश्वराय नमः ओम अर्धकाय महावीर्यं चन्द्रादित्यं एकाग्रसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहम् 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 बलाशपशुपतङ्गायं तारकाग्रमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरन्तं केतुं प्रणमाम्यहम् ओम बलाशपशुपतङ्गायं तारकाग्रमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरन्तं केतुं प्रणमाम्यहम् बलाशपशुपतङ्गायं तारकाग्रमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरन्तं केतुं प्रणमाम्यहम् ओम बलाशपशुपतङ्गायं तारकाग्रमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरन्तं केतुं प्रणमाम्यहम् बलाशपशुपतङ्गायं तारकाग्रमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरन्तं केतुं प्रणमाम्यहम् ब्रह्मामरादिद्रविरान्तकरि शनि राहु सर्वे नवग्रहशान्तिग्रहन्तु नवग्रहमण्डलाय नमः ब्रह्मामरादिद्रविरान्तकरि
मंडलाय नमः। ओम ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी मंडलाय नमः। ओम ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी मंडलाय नमः। ओम ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी मंडलाय नमो नमः। एक वेळा पाणी सोडून द्या आणि नवराखेन श्री नवग्रह मंडल देवता पर्यंता नमः। परत हातात पाणी घ्या। अथाः श्री वास्तु ध्रुव प्रधान देवतानां हवने विनियोगः। परत आहुती टाका। चला। ओम नमस्ते वास्तु पुरुषा पूजा व्रत प्रभो दिव्य धनान्यादि समृद्धिं कुरु सर्वदा। नमस्ते वास्तु पुरुषा पूजा व्रत प्रभो दिव्य धनान्यादि समृद्धिं कुरु सर्वदा। नमस्ते वास्तु पुरुषा पूजा व्रत प्रभो दिव्य धनान्यादि गंध अक्षत पुष्पाणिं समर्पयामि किंचित आज नैवेद्यं निवेदयामि। चला उभे रहा। स्वाहा म्हटलं की सोडून द्यायचं अग्नी तर। चला हात लावा सगळ्यांनी हात लावा रे। ये लवकर येऊ दे येऊ दे येऊ दे। ये आज जाऊन फटकन अजिबात ऐकत नाही कोणी। अरे आली ग आली टॅक्सी ओम मूर्धानन्देवो अरदिम्रे दिव्या वैश्वानरमृता जातमग्निम् कविग्गु सम्राजमतिथिञ्जनानामासन्न पात्रञ्जनयन्तो देवाः। ओम पूर्णाद्दर्वे परापत सुवर्णा पुनरापत वसे भावे क्रीडा वाह एकमोर्जगो शतक्रतो स्वाहा। पूर्णाहुत्तेन ताट किंवा प्लेट घ्या ना छोटी। ओम भर्गवाः हस्ते जलमादाय हातात पाणी धरा। हातात पाणी धरा। एवं विजितायं शुभवंदितो। बस करा सुरू। विष्णवे नमः। ओम विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः। ओम विश्वस्मै नमः। ओम विष्णवे नमः। ओम वषट्काराय नमः। ओम भूतभव्य भवत्प्रभवे नमः। ओम भूतकृते नमः। ओम भूतभृते नमः। ओम भावाय नमः। ओम भूतभावनाय नमः। ओम भूतात्मने नमः। ओम भूतात्मने नमः। ओम परमात्मने नमः। ओम मुक्तानां परमागतये नमः। ओम अव्ययाय नमः। असे कर हात असे थोडस मागे हो. तुम्ही दोन मारा तुम्ही ते दोन मारा. आणि कुठे अजून कुठे मारायचं बाहेर ना दरवाजाला झालं बाकी तिकडे इथे मारतो मी. हॅलो आता घरी पूजा आहे. या किचन मध्ये आणि बघा नाही हे गळते.
बांधून देतो ना त्याच्यावर. बाय. भटजीने पूजा मस्त केलेली आहे वास्तुशांती आणि सत्यनारायणाची. आमच्याकडचे पण सुंदर हो.